आजची मिसा ख्रिस्तवासी फिलिप कैतान डाबरे यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी एलेस गोन्साल्विस, ख्रिस्तवासी नोएल ऑगस्टिन लॉपिस महिन्याची आठवण, ख्रिस्तवासी थॉमस डिकोना महिन्याची आठवण, ख्रिस्तवासी लुसिओ मार्शेल सिरवेल यांची प्रेमळ स्मरणार्थ मिसा अर्पण केली जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, दयामाता आपले आश्रयदाती हिच्या नवेनाचा दुसरा दिवस. कालच्या दिवशी आपण गावपरिवारांतील ऐक्य भावना टिकवण्यावरती प्रार्थना केली, मननचिंतन केलं. आज गावपरिवारांतील आपलं नातं, संबंध अधिक दृढ करण्यासाठी मननचिंतन करीत आहोत. गायनात सुरुवातीला आपण गायलं, ख्रिस्ताचा प्रकाश देण्यासाठी आपल्या प्रत्येकाला निवडलेला आहे. गावपरिवारांतील नातेसंबंध दृढ करून ख्रिस्ताचा प्रकाश एकमेकापर्यंत पोचून आपलं जीवन अधिक प्रकाशमय नातेसंबंधामध्ये दृढ करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित करावं म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. आपल्या हातांतून जी पापं झालेली आहेत, आपलं एकमेकाबरोबरील तुटलेलं नातं, त्याबद्दल परमेश्वराकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वर, आमच्या निर्मात्या आणि मार्गदर्शका, आम्हाला तुझी मनापासून भक्ती करू दे व आमच्या जीवनातून तुझ्या क्षमेचं दर्शन घडू दे. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे करंथीकरास पहिले पत्र, यातून घेतलेले वाचन.
ख्रिस्त उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ आणि तुमचा विश्वासही व्यर्थ, आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो. कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवलेच जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठवले नाही. कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात, आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होईल. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होईल. हे परमेश्वरा, माझी रास्त विनवणी ऐक, माझा धावा ऐक, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनानं माझी तृप्ती होईल. हे देवा, मी तुझा धावा करतो, कारण तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय घेणाऱ्यांना त्यांच्या विरोधकापासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस, तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होईल. आपल्या पंखाच्या छायेत लपव. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईल तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होईल. जयघोष. Hallelujah, 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 hallelujah. जे लोक वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत. Hallelujah, 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 hallelujah. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू उपदेश करत देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मॅग्दलिया म्हटलेल्या मरियेतून 7 भूते निघालेली होती ती, आणि हेरोदाच्या कारभारी खुजा याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या पैशा अडक्याने
त्याची सेवा चाकरी करीत असत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मर्सेस धर्मग्रामाचा या वर्षांतील प्रकल्प शेजार प्रीतीद्वारे गाव परिवाराची उभारणी करणं आणि त्यासाठीच आपण या शेजार प्रीतीद्वारे गाव परिवाराची उभारणी करण्यासाठी जी निरनिराळी अंग आहेत गाव परिवाराच्या संबंधात त्याच्यावर मननचिंतन करत आहोत. काल ऐक्य भावना याच्यावर चिंतन केलं. आज आपण नातेसंबंध दृढ करण्यासाठी परमेश्वराकडे आणि दयामातेकडे विशेष कृपा मागत आहोत. माणसाचे डोके म्हणजे एक सुपीक जमीन. त्यात दोन्ही पिके येतात, सकारात्मक व नकारात्मक. त्यात सकारात्मक बी पेरलं की नकारात्मक बी पेरलं हे प्रत्येकाच्या हातात असते. सकारात्मक विचार किंवा बी मातीचं सोनं करू शकते, तर नकारात्मक विचार किंवा बी सोन्याची माती करते. सकारात्मक विचार जर माणसाने केला तर तो आशावादी बनतो. नकारात्मक विचार करणारी माणसं नेहमी निराशावादी असतात. सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जीवन सुरळीत, ताणतणाव, संघर्ष आणि दुराभाव, भांडण यापासून दूर असतात. जरी उद्भवली तरी ते सकारात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून ती संधी साधून चांगली करत असतात. कारण सकारात्मक विचार ही माणसाच्या जीवनाची एक चांगली गुरुकिल्ली आहे. आपला जर दृष्टिकोन सकारात्मक असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला शक्य करण्यासाठी परमेश्वर मार्गदर्शन करतो. प्रिय बंधुभगिनींनो, एक मी तुम्हाला घटना सांगतो. पक्ष्याचे छायाचित्रकार एरिक हॉकिन्सन एकदा झाडावर बसलेल्या घुबडाचं फोटो काढण्यासाठी मग्न असताना त्या घुबडाने अचानक फोटोग्राफरवरती झडप घातली आणि त्याचा एक डोळा फोडला. ह्या जीवघेण्या प्रसंगांतून ते फोटोग्राफर म्हणाले, बरं झालं एक डोळा गेला, नाहीतर कॅमेराने फोटो काढण्यासाठी फक्त एकच डोळा लागतो. हा सकारात्मक विचार ठेवून त्याने फोटोग्राफी चालू ठेवली आणि तो एक जगप्रसिद्ध छायाचित्रकार बनला. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्याला देखील आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन आपण जगू लागलो तर ह्या दोन घटना आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी कमी पडणार नाही, उणे पडणार नाही. आपल्याला जे काही अशक्य वाटते ते शक्य करण्यासाठी परमेश्वर आपल्याला चालना देणार आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की देवाची सुवार्ता घोषित करण्यासाठी परमेश्वराने, येशूने फक्त प्रेषित निवडले. त्यांच्याबरोबर सुद्धा काही स्त्रिया होत्या. त्या स्त्रियांना बरं केल्यानंतर
त्याने सुद्धा त्या प्रेषिताबरोबर येशूचं कार्य करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आपलं जीवन व्यतीत केलं. प्रिय बंधूंनो, आपल्या गाव परिवारामध्ये कधीकधी कार्यक्रम होत असतात. मातृपितृ दिन, शिक्षक दिन, बालक दिन, क्रूसाची आराधना किंवा क्रूसाचा तेस किंवा गावभोजन, प्रीतिभोजन, आपल्याला याचं आमंत्रण असतं. परंतु कधीकधी आपण हे आमंत्रण नाकारण्यासाठी लंगड्या सबबी देतो. मला वेळ नाही, मी अमुक ठिकाणी प्रार्थनेला किंवा सभेला येणार नाही, कारण त्याचं आणि माझं पटत नाही, आमच्यामध्ये दुरावा आहे. ह्या लंगड्या सबबी दूर करण्यासाठी जर लंगड्या सबबी देणाऱ्या व्यक्तीनं सकारात्मक विचार केला की आपण या जगातले रहिवासी नाही, कायमचे प्रवासी आहोत, या जगातला प्रवास संपवून आपल्याला देवाच्या राज्यात देवासमोर उभं राहावं लागणार आहे. देवाने देवराज्याचा प्रकाश प्रकाशित करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला निवडलेला आहे. बाप्तिस्मा संस्काराद्वारे आणि इतर संस्काराद्वारे तो आपल्याला कृपादानं देत असतो. गाव परिवारामध्ये आपला शेजारी किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, किती शिकलेला आहे, किती अशिक्षित आहे, तो कसा आहे याच्याकडे लक्ष न देता ती एक देवाची प्रतिमा आहे, देवाची व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये ख्रिस्त वास करीत असतो. जसं संत मदर तेरेसा हिने प्रत्येक व्यक्तीमध्ये ख्रिस्ताला पाहिलं. त्याच्या चांगल्या गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी परमेश्वराने चांगलं अंतःकरण दिलेलं आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे जर चांगलं अंतःकरण आपण एका त्या माणसामध्ये पाहिलं तर आपले जे नाते संबंध आहेत, बिघडलेले असो किंवा चांगले असो, ते अधिक प्रभावी करण्यासाठी परमेश्वर आपल्याला चालना देणार आहे. होय माझ्या प्रिय बंधूंनो, मरी मातेने देखील आपले नाते संबंध अधिक दृढ करण्यासाठी जी अडचणीत होती, तिची माऊस बहीण एलिझाबेथ अलिशा शेकडो मैलाचा प्रवास करून ती तिच्या मदतीला धावून गेली आणि त्यांच्यातलं असलेलं नातं अधिक दृढ केलं. होय माझ्या प्रिय बंधूंनो, एक प्रसंग असा की एक अपंग मनुष्य व्हीलचेअरवरून घेऊन जगाचा प्रवास करण्यासाठी निघालेला होता. तेव्हा कुत्सित नजरेने काही लोक त्याच्यावर हसले. परंतु तो अपंग प्रवासी म्हणाला, मी फक्त पायाने अपंग झालेलो आहे, मनानं नाही. माझं मन अजून सशक्त आहे. त्याने प्रिय बंधूंनो जगाचा प्रवास पंगू पायाने केला नाही, तर सुदृढ सशक्त मनाने केला. आपल्याला देखील आपल्या गाव परिवारांतील नाते संबंध अधिक सशक्त करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने सुदृढ सशक्त मन दिलेलं आहे. त्याचा आपण का उपयोग करू नये? आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे, ख्रिस्त सजीव झालेला आहे. आपण सजीव झालेल्या ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. गाव परिवारांतील आपले नाते संबंध अधिक दृढ करण्यासाठी आजपासून सतत आपण प्रयत्नशील असूया. या प्रयत्नामध्ये परमेश्वर आपल्याला स्पर्श करणार आहे. आपली आश्रयदाती दयामाता आपल्यावर दया करणार आहे. हा अनुभव घेण्यासाठी आपण त्याच परमेश्वराकडे नतमस्तक होऊया. आमेन. माझ्या बंधुभगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे
अशी आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आपल्याला पाचारण करतो. संपूर्ण अंतकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, दया करुनी विनंती अमुची ऐक प्रभू. एकमेकावरील विश्वासाद्वारे नातेसंबंध दृढ होण्यासाठी मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना कार्य करण्यासाठी कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण दया मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. दया करोनी विनंती अमुची ऐक प्रभो. करोना विषाणूच्या संसर्गाने बाधित झालेल्या व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय ह्यांच्यावर इलाज करणारे डॉक्टर्स, नर्सेस व सेवाभावी कार्यकर्ते, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती ह्यांना योग्य सेवा करण्यासाठी मनोबल व मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण दया मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. दया करोनी विनंती अमुची ऐक प्रभो. गाव परिवारातील प्रत्येक कुटुंबामध्ये शेजाऱ्यांबरोबर सलोख्याचे वातावरण निर्माण करून आपण एकमेकाशी अधिकाधिक जवळीकतेने राहावेत म्हणून आपण दया मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. दया करोनी विनंती अमुची ऐक प्रभो. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरील आपला विश्वास दृढ ठेवून आपण आपले आचरण श्रद्धामय करावे म्हणून आपण दया मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. दया करोनी विनंती अमुची ऐक प्रभो. पुढील हेतूंसाठी मूक प्रार्थना करूया. करोनाचा व्हायरस या जगातून नष्ट व्हावा व आपल्या सर्वांचे रक्षण व्हावे. विवाहित दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती व्हावी. पुरेशा पावसासाठी व चांगल्या पिकांसाठी. आपल्या कुटुंबातील मृत भाविकांना चिरकाल शांती मिळावी. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू सफल व्हावेत. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार व सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Thank you.
बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या प्रजाजनांच्या प्रार्थना ऐकून घे व आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या उपासनेमुळे आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धाभावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तो खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला.
श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वराला बाप ह्या नावाने हाक माराव्याला प्रभू येशूने आपल्याला शिकवलं म्हणून आपण मोठ्या धैर्याने म्हणतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सरसंकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे परमेश्वरा, तुझ्या दयेचं मूल्य किती महान आहे. सर्व मनुष्य प्राणी तुझ्या दयेच्या छत्राखाली सुरक्षित राहू शकतात. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू दिलेल्या ख्रिस्त कृपा संस्कारामुळे आमच्या विचारात आणि कृतीत बदल घडून येवो. तुझ्या मार्गाने जाण्यास पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन व सहाय्य करो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दया मातेचा नवेना. नवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचा आगर आणि कृपेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकांची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेची आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.